साची सचिन शिंदे आणि तुमच्यासाठी घेऊन आले ढोमा फिश फ्राय। तर मी त्याच्यासाठी आधी ढोमा कापून घेऊन आले मार्केटमधून आणि त्याला मस्त धुतलेले आहे आणि त्याच्यामध्ये आता मी फक्त मसाला आणि थोडीशी हळद म्हणजे अर्धा चम्मच हळद आणि थोडंसं मीठ टाकून मी त्याला सगळे मसाले सुके लावून ठेवणार आहे। 15 ते 20 मिनटं ठेवायचं आणि चांगले मी ह्याच्यामध्ये लिंबू टाकला नाही आहे, जर तुमच्याकडे लिंबू असेल तर लिंबू टाका किंवा कोकम असेल तर कोकमचं रस टाका किंवा चिंचेचं गोळ टाका। अशा प्रकारे मी ते मसाले लावून ठेवणार आहे। तर अशा प्रकारे मी मसाले लावून झाल्यानंतरला त्याला 15 ते 20 मिनटं ठेवणार आहे आणि ते झाल्यानंतरला मी त्याच्यासाठी जे वरचं कोटिंग करायसाठी रवा घेतला आहे आणि अंदाजे घ्या तुम्हाला जेवढा पाहिजे तेव्हा रवा घेतला आहे, हळद घेतली आहे, मसाला मी पुन्हा घेतलेला आहे आणि थोडंसं गरम मसाला टाकणार आहे 1 चम्मच। तर ते झाल्यानंतरला ते पूर्ण मी मिक्स करून घेणार आहे, कारण की माझ्याकडे लिंबू नव्हताच आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाका, त्यात पण टाका आणि ह्यात पण टाका, पण त्याच्यात मी कमी टाकलेलं तर ह्याच्यात मी अंदाजे थोडं थोडंच टाकलं आहे, अर्धं म्हणजे थोडं जेवढं पाहिजे। आणि मच्छी जेवढी तिखट लागते ना तेवढी छान लागते। तर अशा प्रकारे मी सर्व मच्छीला लावून घेतलं आहे, पण माझा रवा थोडासा जास्त झाला आहे, तुम्ही तुमच्या अंदाजे थोडंसं घ्या। तर अशा प्रकारे मी मच्छीला पूर्ण लावून घेतलं आहे कोटिंग। तर मी ते बाजूला ठेवणार आहे आणि एक पॅन ठेवलं आहे मी गॅसवरती गरम करायला। तो पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये तेल टाकणार आहे आणि ते फ्राय करून घेणार आहे। तर बघा मी पॅन ठेवलेला आहे गॅसवरती आणि मी त्याच्यामध्ये फिश टाकलेले। पहिला आपण लो गॅसवरच फिश हे करून घ्या, कारण की ती अजून शिजली पाहिजे आणि नंतरला आपण त्याला थोडंसं मीडियम गॅसवर ठेवा आणि मग थोडंसं पलटून घ्या। पलटून झाल्यानंतरला त्याच्यावरती म्हणजे आपली मच्छी लवकर शिजते असं काही नाही, पण थोडंसं एक साईड शेकली की दुसरी साईड पलटी करून घ्या आणि थोडंसं लो गॅसवरच ठेवा आणि मस्त त्याच्यावरती झाकण ठेवून त्याला शिजवून घ्या। तर अशा प्रकारे माझी ढोमा फ्राय झालेली आहे। तर बघा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर लाईक शेअर नक्कीच करा। धन्यवाद आणि सबस्क्राईबसुद्धा करा। बाय।